पण अशी काही परिस्थिती नाहीये की काही सप्लाय भेटत नाही कंपनीकडनं किंवा जे पुरवठा होत होता आधी तर त्याच्यात काही कपात केली गेली असं पण काही नाहीये. पंतप्रधान साहेबांनी नागरिकांना आवाहन केलंय की त्यांनी जे आपण जे युजेज करतो कन्झम्पशन आहे त्याच्यामध्ये आपण कपात करावी, बाकी सगळे आपण मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट यूज करावेत वगैरे आहे. पण ऑइल कंपन्यांना असे काही निर्देश दिले गेले नाही आहेत की आपण माल कमी द्या किंवा की पंपांवर गर्दी करू नका. जर शॉर्टेजची किंवा असं काही परिस्थिती निर्माण होत असेल तर स्वतःच आम्ही डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन कलेक्टर साहेब आणि ऑइल कंपन्यांसोबत एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेऊयात किंवा आपण पब्लिकला कळवूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानांनंतर राज्यातील काही पेट्रोल पंपांवरती पेट्रोलचा कमी पुरवठा केला जात आहे असं काही नागरिकांमध्ये अफवा पसरल्या जात आहेत आणि त्यामुळेच नागरिकांमध्ये भीती पसरली जात आहे. आणि याच विषयावरती नेमकी सत्य परिस्थिती काय आहे या विषयावरती बोलण्याकरिता आता माझ्यासोबत पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ध्रुव रुपारेल. सर काय सांगाल, नेमकी काय सत्य परिस्थिती आहे? नमस्कार मॅडम, मलाही काही पत्रकारांचे फोन येऊन गेले आणि नागरिकांचे फोन येऊन गेले. 1-2 दिवसांपासून थोडेसे फोन जास्त वाढलेत. पण अशी काही परिस्थिती नाहीये की काही सप्लाय भेटत नाही कंपनीकडनं किंवा जे पुरवठा होत होता आधी तर त्याच्यात काही कपात केली गेली असं पण काही नाहीये. विषय असा आहे की काही पंप बंद दिसले असतील काही लोकांना, पण काय होतं काही पंप लवकर बंद होतात, 10ला वगैरे बंद होतात आणि काही पंपांवरती असं होऊ शकतं की टँकर लेट पोचली किंवा माल संपला त्या दिवशीसाठी आणि म्हणून पंप बंद होता किंवा काही जागी एक प्रोडक्ट संपला, पेट्रोल नसेल किंवा डिझेल नसेल असं होऊ शकतं. पण ह्याचं काही को रिलेशन नाही आहे की पंतप्रधान साहेबांनी जे आवाहन केले म्हणून ऑइल कंपन्या माल कमी देत आहेत असंही काही नाही आहे. पंतप्रधान साहेबांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की त्यांनी जे आपण जे युजेज करतो कन्झम्पशन आहे त्याच्यामध्ये आपण कपात करावी, बाकी सगळे आपण मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट यूज करावेत वगैरे आहे. पण ऑइल कंपन्यांना असे काही निर्देश दिले गेले नाही आहेत की आपण माल कमी द्या किंवा पेट्रोल पंपांना असं कोटा द्या, असं काही असं केलेलं नाहीये. त्यामुळे आपण जर पुणे जिल्ह्यात बघितले 1023 पेट्रोल पंप आहेत टोटली, तर आपण जर बघितलं की जर असं जर तुटवडा निर्माण केला असेल किंवा पुरवठा देत नसतील तर तुम्हाला 1-2 नाही कमीत कमी 100 किंवा 200 पंपांवर हे तुटवडा जाणवेल. आणि तर माझे नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आपण जसं एवढं 48 दिवस आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पुण्याचे जे पेट्रोल पंप्स आहेत त्यांच्यासोबत गर्दी न करता सुरळीत आपल्याला पेट्रोल डिझेल भेटलेलं आहे. गर्दी न केल्यामुळे आम्हाला आपलं सुरळीत देता आलं. तर हे जर गर्दी आपण केली सर्वांनी तर परत कुठे ना कुठल्या पंपावरती माल संपेल आणि पुढचा माल येईपर्यंत तो पंप बंद राहील. त्यामुळे जसं आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तसं सहकार्य कायमचं राहून द्या. त्यामुळे सगळ्यांना माल भेटेल अशी मी आश्वासन देतो आपल्याला. सर आपण पाहतोय की येत्या 60 दिवसांमध्ये पर्यंतच पुरेल एवढा साठा आहे असं सांगण्यात येत आहे. पुणे शहरामध्ये काय परिस्थिती आहे आणि किती दिवस हा साठा पुरणार आहे, काय नेमकी परिस्थिती? देश पातळीवर जसं पंतप्रधान साहेबांनी पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं असेल की 60 दिवसाचा साठा आहे, तर देशासाठी 60 दिवसाचा साठा हे तसा मोठा आहे. आणि कंटिन्युअसली आपण बघत आलो आहोत की आज आपण 48 दिवसावर ऑलरेडी आलेलो आहोत वॉरच्या. तर आतापर्यंत तर सुरळीत आपल्याला सप्लाय भेटलं, कुठं काही प्रॉब्लेम नाही झाला कुठल्याही गोष्टीचा. तर मला वाटत नाही की पुढे जाऊनही असं काय होईल. म्हणजे भारत सरकार हे सक्षम आहे की जेवढी आपली जनता 140 करोड जी जनता आहे त्यांना कसं पेट्रोल डिझेल भेटेल ह्याच्यावरती हे निर्णय घ्यायला ही सक्षम आहे आपली सरकार. आणि जे आजपर्यंत आपल्याला भेटलं आपण सगळ्या नागरिकांनी आपण बघितलं की कुठं ना कुठं कोणाला त्रास नाही झाला कुठं, म्हणजे एखाद्या वेळी कुठं भेटलं नसेल. पण ओव्हरऑल जे बाकी देशांमध्ये जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आपल्यावरती आलेली नाही अजून. पंतप्रधानांनी जे आवाहन केलं की इंधनचा कमी वापर करा, तर त्या दृष्टीने काही नागरिकांमध्ये ग्राहकांमध्ये कमी झाल्याचं दिसतंय का पेट्रोल पंपांमध्ये? नाही, मी ऍक्च्युली म्हणेल की पंतप्रधान साहेबांनी जे आवाहन केलंय त्याच्यानंतर लोकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण झालं होतं की पेट्रोल डिझेल संपणार आहे का किंवा हे द्यायला कमी करणार आहेत किंवा बंद करणार आहेत का. तर काही पंपांवरती आम्हाला एक 15 ते 20% आम्हाला वाढ दिसली. म्हणजे लोक घाबरून पंपांवर गेले आणि त्यांनी भरून घेतले टाक्या की त्यांना वाटलं की एखादं बंद केलं तर काही किंवा असं काही सिस्टम आणली कोटा सिस्टम वगैरे तर आम्हाला भेटणार का उद्या. तर त्याशिवाय असं काही अजूनपर्यंत कमी झालेलं तर वाटत नाहीये. अशी देखील नागरिकांमध्ये भीती आहे की येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढतील किंवा विरोधकांकडून आरोप देखील करण्यात येत आहेत पेट्रोल डिझेलचे दर वाढतील. तर तशी काही परिस्थिती आहे का? पेट्रोल डिझेलचे जे दर आहेत ते पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मंत्रालय जे आहे आणि ऑइल कंपन्या हेच ठरवतात. आम्हाला त्याची कुठल्याही प्रकारची भनक नसते.
आम्हाला जे रेट येतात कंपनीकडनं तेव्हा आम्हाला कळतं की रेट वाढणार आहे. तर आम्हाला काही माहिती नसतं याच्याबद्दल, काही अंदाज दिला जात नाही. शेवटी हे सरकारचा निर्णय असतो आणि भारत सरकार जे काही निर्णय घेईल हे आपल्या सर्वांना ऍक्सेप्टेबल असेल मला असं वाटतं. पण नागरिकांना आता काय आव्हान कराल पेट्रोल डिझेलच्या संदर्भात? माझं एवढंच आव्हान आहे सगळ्यांना की जसं मी पहिलेही बोललो आज या बाईटमध्ये की पंपांवर गर्दी करू नका. जर शॉर्टेजची किंवा असं काही परिस्थिती निर्माण होत असेल तर आम्ही स्वतःच आम्ही डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन कलेक्टर साहेब आणि ऑइल कंपन्यांसोबत एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेऊयात किंवा आपण पब्लिकला कळवूयात की अशी काही परिस्थिती निर्माण होत असेल तर. पण आजपर्यंत तर ही अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे. आम्ही एवढीच प्रार्थना करतो की अशी परिस्थिती येऊ नये आपल्या नागरिकांवरती. नक्कीच, धन्यवाद सर. तर एकूणच आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलं त्या आव्हानानंतर आता सर्व नागरिकांमध्ये आणि ग्राहकांमध्ये भीती पसरलेली आहे की कुठेतरी पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील किंवा पेट्रोल डिझेलचा साठा जो आहे तो संपत आलेला आहे. मात्र अशी परिस्थिती अद्याप तरी आलेली नाहीये आणि अशी परिस्थिती येऊ देखील नाही अशी अपेक्षा जी आहे ती ध्रुव रुपारेल जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.